मेरा आपसे यही अनुरोध है कि आज ये मैक्सिमम लोगों तक पहुंचना चाहिए कि यहाँ पे कितनी गलतियाँ हो रही है, कितनी दिक्कतें हैं एक नॉर्मल इंडिपेंडेंट आदमी को आज इलेक्शन लड़ने के लिए। आज 8-10 साल से आदमी कोई एरिया में काम करता है, मेहनत करता है, समाज कार्य करता है, उसके बाद में इलेक्शन जब आता है तब वो लोग एक अपने को फॉर्म देते हैं, उसमें इतनी दिक्कतें आती है, उसके दिक्कतें आने के बावजूद भी सब लोग फॉर्म भरते हैं। उसके बाद में जब फॉर्म सबमिट करने जाते हैं हम लोग इलेक्शन कमीशन के पास, रिटर्निंग ऑफिसर के पास में, तो उसके पास में उनके पास में स्क्रूटनी ऑफिसर जो बैठे होते हैं, उनका काम क्या है कि हमारे फॉर्म में कुछ त्रुटि है, कुछ कमियां है, वो बताना उनका काम है। हम जब वहाँ पे फॉर्म सबमिट करने गए थे, मेरी वाइफ और मेरे मुख्य प्रचारक शैलेश और मेरी टीम जो थी, तो हमको ये बोला गया कि फॉर्म ले लीजिए और आप बाहर बैठिए, हमारी टीम आपको बोलेगी इसमें क्या क्या दिक्कतें हैं, क्या क्या पेपर कम है करके। जब 10-15 मिनट बाहर बैठने के बाद में हम लोग जब वहाँ रुके, उसके बाद में बीएमसी का एक बंदा आ गया, उसने एक इतनी बड़ी नियमावली की लिस्ट दी थी और नियमावली के लिस्ट के अंदर एक पेपर डाल कर रखा था, ये हमको पता भी नहीं है, उसने बताया भी नहीं कि इसके अंदर एक पेपर है जिस पर एक नोटिस है। अब मेरे हाथ में ये पर्ची है 10,000 रुपये की, जो मैंने फॉर्म की भरी थी, उसने पूरा स्क्रूटनी करने के बाद स्टार्टिंग में ये पर्ची मुझे 10,000 की भर के दे दी। इसका मतलब ये है कि मेरा फॉर्म एक्सेप्ट हो चुका है। व्हेन यू आर गेटिंग a receipt of 10,000 rupees, it states that's the acknowledgement of the form has been accepted। तो मैंने जो फॉर्म लिया मैंने बैग में रख दिया, मैं निकल गया। थर्ड डे मैंने ये फॉर्म भरा 28 को। अब वहाँ पे उन्होंने अंदर लिखा था नोटिस में कि आपने शपथ नहीं ली करके, और ये अंदर नोटिस जो थी अंदर थी पेपर में। अभी ये पेपर नोटिस अगर आप वो वर्बली बात कर सकते थे हमारे पास में, तो स्क्रूटनी ऑफिसर बैठे थे, इतनी 8 से 10 टीम बैठी थी, तो उनका कॉपी तो है ना एटलीस्ट कि बाबा जो इंडिपेंडेंट आदमी है उसका आइडिया नहीं है, पार्टी का तो आदमी है नहीं वो, तो उसको एटलीस्ट कुछ समझाया जाए, उसको एटलीस्ट एक्सप्लेन किया जाए कि किस तरह से आप फॉर्म भरते हो, कौन से पेपर इसमें कमी है, आपके लिए कल दिन दिया गया है या ये 24 आवर्स आपके पास में दिए गए हैं, आप आके इसको आप फॉर्म उस पर सबमिट कर दीजिए पेपर्स लाके। ना मुझे फ़ोन आया, ना मुझे किसी से बात करने दी, डायरेक्टली वहाँ से मुझे बोला कि ये हो गया करके, आप सबमिशन हो गया करके आपका। अब इसका मतलब क्या होता है कि एवरीथिंग इज़ एक्सेप्टेड, सबमिशन हो चुका है। एक नॉर्मल आदमी इंडिपेंडेंट फॉर्म भरता है तो उसका मतलब यही होता है। अब जब हम लोगों ने लास्ट 30 तारीख को मुझे फ़ोन आया वहाँ से कि आपका फ़ोन रिजेक्ट हो गया करके, आपका फॉर्म। मैं बोला ऐसे कैसे रिजेक्ट हो गया? तो मुझे बोल रहा आप यहाँ पे साइन बाकी थी और यहाँ पे आपका शपथ हमने ली थी। तो शपथ हमने नहीं ली, तो शपथ अगर नहीं हमने ली तो शपथ तो बोला हम लोग घर पर ले सकते नहीं है ना। बोला शपथ देने के लिए हमको तो आपका ही आपको बोलना पड़ेगा हमको कि मुझे शपथ दिलाइए करके आप। इट इज़ द जॉब ऑफ द रिटर्निंग ऑफिसर। तो ये भी मुझे बोला नहीं गया। तो ये एम्बिग्विटी और ये ऐसा छुपा छुपी काम ऐसा क्यों कर रही है इलेक्शन कमीशन? मुझे समझ नहीं रहा है उनको ये लोकतंत्र का गला घोटने का काम क्यों कर रहे हैं। अगर कोई नया इंडिपेंडेंट बंदा आ रहा है, ही वांट्स टू डू समथिंग फॉर द सोसाइटी, तो उसको रोका क्यों जाता है? उसको सामने बैठ के सिखाया जाना चाहिए कि भैया आप आगे आ रहे हो, वेरी गुड, पॉलिटिक्स में आपका स्वागत है, समाज काम में आपका स्वागत है, हमें यंगस्टर्स अच्छे सीखे बच्चे, पढ़ाई किए हुए बच्चे चाहिए, हम लोग चाहिए यहाँ पे करके, तो आज समाज का लोगों का अच्छा भला हो सके। बट मुझे ये नहीं पता है कि ये सेम पार्टीज़ आज यहाँ पे चेंबूर में, आपको बोलूँ मैं, चेंबूर में 17 लोगों ने फॉर्म भरा था, उसमें से 11 लोग थे इंडिपेंडेंट। अभी अगर मैं उस तरह से सोचने लगूँ कि 11 के 11 इंडिपेंडेंट को इन्होंने अगर डिसक्वालीफाई कर दिया है, तो अगर मैंने ये बात कही क्या गलत होगा कि आपने ये 2 इंडिपेंडेंट लोगों को डिसक्वालीफिकेशन करके आपने सिर्फ पार्टियों का इलेक्शन रखा करके ये, तो फिर लोकतंत्र और डेमोक्रेसी क्यों चला रहे? फिर आप ये चलाना बंद कर दीजिए, फिर आप ब्रिंग द प्रेसिडेंट रूल। अगर आपको यही करना है तो मुझे समझ में नहीं आ रहा है ये कहाँ जा रहा है, अपना इलेक्शन सिस्टम कहाँ जा रहा है। यहाँ पे लोगों के जो 10-15 साल से मेहनत कर रहे हैं उनका फ्यूचर क्या है करके, एक टाइम पे आप बोल रहे लोगों को, नए लोगों को आना चाहिए करके, यंगस्टर आने चाहिए, कोई सीखे बंदे आने चाहिए, और एक टाइम पे आपको गला घोट रहे हो यहाँ पे, ऐसे आप फॉर्म भरने में आप हेल्प नहीं कर रहे हो, छोटे सिंगल शपथ नहीं लिए, साइन नहीं किया, या सिली रीजन्स के लिए आप फॉर्म रिजेक्ट करते हो। तो ये बंद होना चाहिए, दिस सिस्टम हैज टू बी स्टॉप्ड इमीडिएटली। अगर ऐसा हो रहा है तो फिर इससे अच्छा है कि बाबा ये डेमोक्रेसी बंद कर दीजिए आप, और सीधा बोलिए ये आदमी लोग है, ये टीम है, ये पार्टी है, ये हमारे पास रूल करने वाली है 10-15 साल के लिए, लोग मान जाएंगे। ये जो आप गेम कर रहे हो इलेक्शन का, फंडा बचा रहे हो लोगों के दिल में, ये सब फेक ऐसा मुझे लग रहा है। घातक है। मुझे बोलो ना, अगर आपने तो रोक ही कर दिया ना, आपने नए लोगों को आने को एंट्री बंद कर दी यहाँ पे। जिसका कुछ दिल में ख्वाहिश है लोगों के लिए कुछ काम करे, समाज काम करे, या कुछ बढ़िया स्टेट के लिए, इलेक्शन के लिए, या तो आपके सिटी के लिए
कुछ काम करे, उन लोगों के दिल में अगर कोई ख्वाहिश हो तो आपने तो रास्ता ही बंद कर दिया उनका। मतलब इससे अगर पार्टी का अगर हो, पार्टी ने आपको टिकट दिया है तो ये आप लड़ोगे, बाकी लोगों के फिर बाकी लोग फिर ये अगर जो कर रहे हो काम, इलेक्शन का काम जो कर रहे हो ये बंद कर दीजिए ना। फिर आप इंटरनल आप क्या करो, आप लोग पार्टियाँ बैठी हो और डिसाइड कर लो किसको लड़ना है किसको नहीं लड़ना है करके। नहीं, मैं आज ये नहीं कहूँगा कि बाबा उनके जो अपोजिशन क्या बात कर रही करके और जो रूलिंग पार्टी क्या बात कर रही, मुझे उस पर नहीं करना है। मुझे सिर्फ इलेक्शन कमीशन पे ये बात करनी है। अगर नए लोग, नई टीम, नई अगर पीढ़ी अगर इलेक्शन लड़ना चाहती है तो उसके लिए इतना स्टैंडर्ड और इतना डिफिकल्ट सिस्टम बनाना नहीं चाहिए आपको। उनको आप लेके बैठना चाहिए, उनके पास में अगर शपथ नहीं ली है तो उनको बोलना चाहिए आप शपथ आपने ली है। आपकी टीम होनी चाहिए ना उनको गाइड करने के लिए। अगर आप ऐसे बोलोगे कि आपको लिखना चाहिए, आपको पढ़ना चाहिए, तो ये रॉन्ग सिस्टम आपका है। दिस हैज़ टू बी चेंज। ये मैं आज आवाज़ उठा रहा हूँ, मैं आज का निषेध कर रहा हूँ मैं इलेक्शन कमीशन का इसी हिसाब से। इलेक्शन कमीशन कहीं ना कहीं पक्षपात कर रही है, आपको क्या लग रहा है? देखो, इलेक्शन कमीशन पक्षपात कर रही है नहीं कर रही है आपको जानना चाहिए। अगर इंडिपेंडेंट 11 लोग को अगर उन्होंने अगर बेदखल कर दिया है, डिस्क्वालिफिकेशन कर दिया है, सिर्फ पार्टियों को रखा है, तो उसका कारण क्या है आपको ढूंढना है और जनता ढूंढेगी इसका कारण। मैं हीरालाल जी से पर्सनली मिला था उनको, लेकिन उसके नीचे जो रिटर्निंग ऑफिसर है प्रकाश थविल जी, उन्होंने क्लियरली सबके सामने मुझे बोला कि जो जो पार्टियां है वो पार्टियों के पास मेरा नंबर था, आप इंडिपेंडेंट थे, आपके पास नंबर नहीं था। इसका मतलब क्या, यू विल बी फेवरिंग द पार्टीज? आप पार्टियों को फेवर कर रहे हो, इंडिपेंडेंट को आप डिस्क्वालिफिकेशन के हिसाब से डिस्करेज कर रहे हो आप। इसका मतलब ये हो रहा है ना इनडायरेक्टली। आपने बोला, मैंने नहीं बोला ये बात। क्या लग रहा है आपकी लोकप्रियता को देखते हुए कहीं अपोजिशन के जो सत्ता पक्ष लोग हैं वो आपको रोकने की कोशिश कर रहे हो? मैं बोला एनीथिंग इज पॉसिबल। मैं नहीं कहता हूँ कि मैं स्ट्रांग हूँ कि जैसा भी हो, लेकिन मैंने इतने साल में काम किया है और मुझे पता है मेरा कंडीशन, मेरा पोजीशन क्या था यहाँ पे करके। अगर ऐसा कुछ हो रहा है और ऐसी दिक्कतें अगर लोग डाल रहे हैं तो फिर ये इलेक्शन सिस्टम नहीं है, दिस इज समथिंग एल्स। अगला स्टेप अब आपका क्या रहेगा या क्या मैसेज देना चाहते हैं? मैंने आपका प्रेस कॉन्फ्रेंस बुलाने का कारण यही था कि इलेक्शन कमीशन अगर यहाँ पे हो रहा है, ऐसे बहुत जगह पे ये गलत हो रहा है, डिस्करेज कर रहे हैं और डिस्क्वालिफिकेशन पूरे रैम्पेंट है। मैक्सिमम लोगों को डिस्क्वालीफाई किया है और वो मैक्सिमम इंडिपेंडेंट लोग थे। अगर ये सिस्टम अगर सब जगह पे अगर ढूंढोगे अगर आप पूरे मुंबई भर या महाराष्ट्र भर में, तो आपको समझ जाएगा कि समथिंग एल्स इज हैपनिंग हियर। इलेक्शन कमीशन काम नहीं कर रही है और कोई काम कर रहा है यहाँ पे इसके पीछे। और अगर यह हो रहा है तो ये घातक है, अगर लोकतंत्र के लिए, लोकशाही के लिए बहुत घातक चीज़ हो रही है ये। मेरा एक सवाल है, कानूनी प्रावधान के तहत अगर कुछ हार वर्दे से कुछ छुट्टियां हो जाए तो वहाँ पर मौका दिया जाता है, क्या आपको मौका नहीं? वही बोल रहा हूँ मैं आपको। उन्होंने क्या दिखाया, बोला ना, वो जो पर्ची दी थी उस पर जो नियमावली दी थी उसके अंदर पेपर डाल के दे दिया। उनका फ़र्ज था मुझे बोलना। मेरी फर्स्ट टाइम इलेक्शन नहीं है कि शपथ नहीं ली करके आपने। शपथ देना काम आपका है, आपको मुझे बोलना चाहिए कि आप आए हैं तो शपथ दीजिए। शपथ मेरे घर पे ले दिया ना, कि घर से शपथ लेके आ गया चलो मैं। शपथ देने के लिए मुझे आपको बोलना चाहिए, कैमरामैन आपके पास था, आपको बोलना चाहिए कि आपने शपथ लिए कि नहीं ली करके। या दिस इज़ अ रॉन्ग गाइडेंस। और ये किसको किया गया है रॉन्ग गाइड? ओनली इंडिपेंडेंट पीपल। पार्टियों को ऊपर से फ़ोन जब आता था उनके लिए तो उनको बुला बुला के सब किया गया है। मेरे पास सब इन्फॉर्मेशन, सब न्यूज़ है। लास्ट 30th तक जो स्क्रूटनी चल रही थी तब तक किसी को अलाउड नहीं था, तब भी किसी किसी के फॉर्म भरे गए हैं, तब भी किसी किसी को परमिशन मिली है, कभी कोई फॉर्म एक्सेप्ट किए गए। लेकिन जब एक इंडिपेंडेंट आता है उसके पास कोई सोर्स नहीं होता, उसके ऊपर कोई होता नहीं है, इसका मतलब दे आर टेकन एज ग्रांटेड। मतलब यहाँ पे बोलता हूँ मैं, फिर डेमोक्रेसी का काम किए। डेमोक्रेसी भी अभी अब ये एक सिस्टम चला रही है। सर, इसकी जिम्मेदारी आप किसको उठा रहे हैं? सरकार को उठा रहे हैं या इलेक्शन कमीशन? मैं इलेक्शन कमीशन को पूरा दे रहा हूँ थोड़ा। अगर इलेक्शन कमीशन को चलाना था सिस्टम ने तो उसको इंडिपेंडेंट लोगों को भी पूरा सहारा करना चाहिए था। उनको बोलना चाहिए था कि बाबा ये सिस्टम का आप फॉर्म भरिए, ये एक एजुकेशन वीडियो निकालना चाहिए था उन लोगों के लिए कि बाबा इस तरह से आप करिए। इस पर छुपाने वाली क्या बात है? अगर आप मुझे फॉर्म भर रहे हैं तो डिस्करेज करने वाली क्या बात है इसमें? ये तो बेसिक कैंपेन है। यहाँ तो वो तो लोगों को डिमोटिवेट कर रहे हैं इलेक्शन लड़ने के लिए, और वहाँ पे जाके प्रचार कर रहे हैं कि आप इलेक्शन में लड़िए करिए, इलेक्शन में भाग लीजिए, वोट करिए करके। अरे वोट करने के लिए उनको राइट कैंडिडेट तो मिलना चाहिए, वो हक तो आपको देना चाहिए उनको। वो हक छिन रहे हैं आप उन लोगों का। क्या इलेक्शन कमीशन पर कोई कार्रवाई होने की मांग करते हैं? ऑफकोर्स इलेक्शन कमीशन के ऊपर अगर जो भी है, मेरे जैसे अगर बहुत लोग जिसको तकलीफ हुई है, जिसका डिस्क्वालिफिकेशन हुआ है, मैं सबको आह्वान करता हूँ आपके जरिए कि सब लोग इकट्ठा आइए और इसके अगेंस्ट एक कदम उठाना बहुत ज़रूरी है। आपको उम्मीदवारी न देने के बाद भी इसका फायदा किसको होएगा, आपको क्या लगता है? ऑफकोर्स कोई और किसी को तो फ़ायदा होने वाला है ये बात का, उसकी वजह से ये सब कुछ हुआ ना। और बाकी भी जगह पे आप देखो, स्टडी कीजिए बाकी के कॉन्स्टिट्यूशन में क्या हो रहा है करके। उधर भी मैक्सिमम जो इंडिपेंडेंट लोग हैं उनको डिमोटिवेट किया गया है, उनको डिस्क्वालिफिकेशन किया गया है।
तो मुझे पता नहीं चल रहा है कि व्हाट इज हैपनिंग करके एक्चुअली। सर कोर्ट में चैलेंज करने वाले इलेक्शन कमीशन ऑफ कोर्स मैं कोर्ट में फाइट करने वाला पिटिशन इसके ऊपर डेफिनेटली, उसका रिझल्ट जो भी होगा, बट आय विल फाईट टिल एंड की मी स्वतः एक इंडिपेंडंट कॅन्डिडेट होतो चेंबूर कॉन्स्टिट्युएन्सीमधला 173 मधला। मी 10 ते 12 वर्ष आज लोकांच्या समाजसेवेमध्ये कार्यरत आहे। मी लोकांच्या सेवेमध्ये लोकांबरोबर असतो, लोकांच्या इच्छेमुळे लोकांच्या बोलण्यामुळे मी आज इलेक्शनचा फॉर्म भरलेला आहे एमएलएचा। पण आज इलेक्शन कमिशनकडनं जी ट्रीटमेंट जी मिळालेली आहे ती एक इंडिपेंडंट व्यक्तीला मला एकदम शॉकिंग वाटलं। मला वाटलं की ही भयंकर चुकीची पद्धत आहे आणि ही पद्धतीवरती काहीतरी आळा घातला पाहिजे किंवा काहीतरी ॲक्शन घेतलं पाहिजे। म्हणूनच तुम्हाला सगळ्या इलेक्शन प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण होतं। तुम्ही जर विचार कराल, तुम्ही जर स्टडी कराल तर 173चा वॉर्ड आहे आपला चेंबूरचा इलेक्शन कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, यांनी 17 लोकांनी फॉर्म भरला होता। त्या 17 लोकांमध्ये 6 लोक फक्त जे पार्ट्यांचे आहेत त्या पार्ट्यांना फक्त प्राधान्य देऊन त्याचा फॉर्म क्वालिफाय केले गेलेला आहे आणि 11 इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहेत। त्या इंडिपेंडंट कॅन्डिडेटचे सगळ्यांचे फॉर्म डिस्क्वालिफिकेशन केलेले आहेत आणि एकदम क्षुल्लक कारणांमुळे सिली रिझन आहेत की तुम्ही शपथ घेतली नाही आहे, तुमच्या या फॉर्मवरती एका अनुमोदकाने साईन केलेली नाही आहे। अरे हे सगळ्या गोष्टी तर तुम्ही तुमचे जे स्क्रुटनी ऑफिसर्स आहेत त्या स्क्रुटनी ऑफिसरने केल्या पाहिजेत। हे त्याचं काम होतं, हे आमचं काम नाही आहे। आम्ही तर फर्स्ट टाईम फॉर्म भरतो आहे। आमची इच्छा होती की आम्ही लोकांची सेवा करावी। आई नवीन जाई आमची इच्छा होती की आम्ही लोकांची सेवा करावी आणि या सेवेच्या भावनेतून आम्ही आज फॉर्म भरला होता। स्क्रुटनी ऑफिसरचं इमिडिएटली काम होतं जेव्हा आम्ही फॉर्म भरला की बाबा तुमच्या फॉर्ममध्ये या त्रुटी आहेत, या तुम्ही भरून द्या, आम्हाला तुम्हाला 24 तासाचा वेळ देतो आम्ही। ते तरी काय केलं, जी नियमावली भरली त्या नियमावलीमध्ये फॉर्म टाकून आम्हाला देऊन टाकला आतमध्ये आणि समोरून आम्हाला 10,000ची रिसीट दिली। ती कुठे रिसीट होती पडली का? हां, ती रिसीट जेव्हा दाखवली मला 10,000 भरलेली, तेव्हा स्क्रुटनी ऑफिसरने मला वाटलं की बाबा तुम्ही कंप्लीट तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे आणि त्या पद्धतीने तुमचा फॉर्म क्वालिफाय झालेला आहे आणि त्या क्वालिफिकेशनमध्ये मला वाटलं ओके, म्हणून मला ही रिसीट दिली गेलेली आहे आणि म्हणून मी तो फॉर्म घेतला आणि बॅगेत टाकून दिला। तुम्ही तर मला बोलले असते की याच्या नियमावलीमध्ये ते तुम्ही नोटीस दिलेली आहे, शपथ घ्यायची होती। मला सांगा, शपथ ही गोष्ट जी असते ही कधीही तुम्ही जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या समोर बसून तुम्ही शपथ घेता। शपथ आपण घरी घेत नाही कोणाच्या। मग हे काम तुमचं आहे की आमच्याकडे शपथ घ्यायची की नाही घ्यायची तुम्ही ठरवायचं असतं की तुम्ही शपथ घेतलेली आहे की नाही। या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होत्यात। म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी आम्हाला फसवलेलं आहेत, तुम्ही काही गोष्टी आमच्या लपवलेल्या आहेत आणि आम्हाला रॉंग ॲड्रेस तुम्ही केलेला आहेत। तर हा एक्सेप्ट केला झाला नाही आहे। आता माझे मित्र आहेत तिकडे आहेत, राणासाहेब, यांनीसुद्धा फॉर्म भरला होता, ह्यांचा पण फॉर्म शपथविधी नसल्यामुळे डिस्क्वालिफिकेशन केलं। अशा 11 लोक आहेत। तुम्ही सांगा, या गोष्टीमध्ये इलेक्शन कमिशनचे सगळ्यात घोड चूक आहे। लोकतंत्र आणि लोकशाहीचा गळा घोडाचं काम हे काम करत आहेत। मी याचा निषेध करतो। सर, एकंदरीत शपथ घ्यायला आतमध्ये सांगितलं जातं असं बोललं, ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या का नाही, काय कारण आहे? कुठेतरी हलगर्जीपणा आहे। ऑफकोर्स हा लपवून छपून काम केलं याचा अर्थ तुम्ही अर्ध्या कॅन्डिडेटला बोलता तुम्ही शपथ घेऊ शकता किंवा ज्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांच्या वरिष्ठांनी तुम्हाला जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही त्यांना सांगता की तुम्ही शपथ घेण्याचं बाकी आहे, तुम्ही शपथ घ्या आणि आम्हाला तुम्ही सांगता की तुम्ही शपथ का नाही घेतली। आम्हाला काय शब्द पडले शपथ घ्यायचं होतं ते नाही आणि आपल्याला फोर्सफुली आम्हाला बाहेर पाठवलं गेलं, जे बाकीचे जे पेपर्स हँडओव्हर सर, करायचे होते। जबाबदार कोणाला धरते तुम्ही? इलेक्शन जो आयुक्त आहे जो जबाबदार ऑफकोर्स इलेक्शन ऑफिसर रिटर्निंग ऑफिसर आहेत ते जबाबदारीच्यामध्ये आहेत। ते त्यांचं कर्तव्य होतं करणं, आम्हाला एक्सप्लेन करायचं होतं प्रत्येक गोष्ट, पण त्यांनी ते केलं नाही आहे। एक दिवस पूर्ण केसेसमध्ये हात बघायला मिळाला, शपथ नाही घेतला म्हणून त्याच्या रिजेक्ट करण्यात आलेला आहे। हो, मग हे शपथ घ्यायचं काम आहे इलेक्शन ऑफिसर रिटर्निंग ऑफिसर आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना गोष्ट ही। सर, शपथ घेतल्याचा अगोदर पेमेंट भरायचं असतं, यस, बरोबर। ते तुम्ही सिद्ध झालं की तुम्ही कॅन्डिडेट आहात, हो। फॉर्म ऍक्सेप्ट झालाय, त्याच्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलं नाही, कुठेतरी आरोची चूक याच्यामध्ये दिसते। डेफिनेटली चूक याच्यामध्ये। जर तुम्ही बाहेर बसवलं तिकडे पैसे घ्यायला, आमचे पेपर ते बाहेरच्या चेक केले होते, मग आतमध्ये तुम्ही माझा एक्सेप्ट केला फॉर्म, मग तुम्ही बाहेरच्या माणसाने काय चेक केलं? जी बाहेर तुम्ही टीम बसली होती चेक करायला, पण त्यांनी काय सांगितलं ना आम्हाला की पेपर देऊन होते। आतली टीम होती स्क्रुटनी टीम, ते सुद्धा बोलले आम्ही तुम्हाला चेक करतो। मग मला आत का तुम्ही बसवलं ना तेव्हा? माझ्यासमोर तुम्ही पेपर का चेक केलं नाही तेव्हा? ही तुम्ही असं लपवाछपी का केली आमच्याशी? सर, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तुम्ही एकजूट होऊन कोर्टातला आवाहन करणार आहे? मी तर अहवाल केलेलंच आहे। मी सगळ्यांना अनुरोध करतो कोर्टात जायला पाहिजे। इलेक्शन कमिशनचं ही सगळी सिस्टम रॉंग आहे, ही फेक सिस्टम आहे। अशी असेल तर तुम्ही सगळ्यात प्रत्येक लोकांना जे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आज तुम्ही लोकशाहीमध्ये येण्यासाठी तुम्ही बंधन करतायत की तुम्ही येऊ नका म्हणून। तुम्ही काहीतरी सिस्टम केलेली आहे की फक्त पार्ट्यांनी यावर लढावं आणि इंडिपेंडंट लोकांनी आज ह्या डेमोक्रेसीमधून जर सगळं प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन हक्क आहे आपला, संविधानिक हक्क आमचा तो तुम्ही आमच्याकडं पुढे ते थांबवत आहे। सर, मुख्य चुनाव आयुक्त जे आहेत महाराष्ट्राचे त्यांना तुम्ही काय निवेदन करणार आहे? मी त्यांना एकदा परत आवाहन करतो की आमचे सगळ्यांचे फॉर्म परत कन्सिडर करावेत त्यांनी। त्यांना 4 तारखेपर्यंत वेळ आहे। आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो आहे
की अशा गोष्टी तुम्ही प्लीज करू नका, लोकशाहीला कायम लागेल अशा गोष्टी तुम्ही करू नका. आपली चर्चा झाली का त्यांच्यासोबत, बोलणं झालंय का? माझ्यासमोर जेव्हा मी गेलेलो, प्रकाश थविल जे होते रिटर्निंग ऑफिसर, त्यांचे मला वाटतं सिनियर वाटतं मिस्टर हिरालालजी आले होते IAS ऑफिसर. मी त्यांना सुद्धा सांगितलं तर ते मला बोलले की नाही, सिस्टमप्रमाणे तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही नाही फॉर्म भरला आहेत, अशा गोष्टी आहेत. मग मला कळण्यात गेलं नव्हतं कुठच्या गोष्टी, मला सांगितलं गेलं नव्हत्या गोष्टी, या गोष्टी तिने आमच्या ऐकून घेतल्या नाहीत. एक पण आम्हाला हे नाही दिली की हे करायचं आहे. आम्ही सांगितलं पण, त्यांना विचारलं पण की आपल्याला शपथ घ्यायचं आहे की असं काय नाही, ते बाहेर जावा बोलवतो. नंतर जे त्यांचे अधिकारी आहे ROचे, प्रकाश थविलचे जे अधिकारी आहे, बाहेर आले, मला सांगितलं साईन करा आणि तुमचं झालं आहे, तुम्ही जावा. आम्ही विचारलं पण त्यांना की लपवून घेतलं असं. आम्ही विचारलं पण त्यांना की काय करायचं साहेब, थांबवू का? नाही बोलले, तुमचं झालं आहे, तुम्ही जावा. आणि हे फक्त हे फॉर्म आहे. आम्ही काल लेखीपत्र पण देऊन आले, सगळं काही केलं. ते काल पण बोलले. तुमचं नाव काय आहे? माझं नवनीत सुरेंद्र सिंग राणा. एकंदरीत आपलं झालंय असं बोलल्यानंतर हो. मग आपण काय समजलं की कन्फर्म झालं? आम्हाला असं वाटलं की आम्हाला कॉल येईल, कदाचित एक मेसेज येईल. नंबर घेतलेला ना त्यांनी सगळ्यांचे, आणि जेवढे अपक्ष त्यांचं हे कसं झालं, बाकी कोणालाही कॉल तरी केला नव्हता, काहीच नाही. आम्ही गाईडलाईन पण नाही दिली. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, सरकारचं आपण बोलू नाही शकत की पार्टी कोण आहे याच्यात. आणि आम्हाला कळवलं होतं की तुम्हाला कधी त्रुटी असेल कॉलमध्ये तर तुम्हाला कॉलवरती कळवण्यात येईल. नंतरचे जे चुनाव अधिकारी त्यांना तुम्ही म्हणजे हे हो पकडताय, त्यांनी असं बरोबर. केलेलं आहे. हो. कारण मुख्य अधिकारीला बाकी Yes. दुसऱ्या जागी सगळीकडे 5 वाजेपर्यंत चालू होते. हे आपल्या 173 विधानसभा, इथे काय असं केलं? 11 वाजेपर्यंत सगळे डिक्लेअर झाले, सगळ्यांना सांगितले. 10:30 पावणे 11 लगेच ऑनलाईन करून टाकलं. तुम्हाला 3 वाजेपर्यंत वेळ होता स्क्रुटनी करण्यासाठी. हो. आणि माझ्याकडे लिस्ट आहे कितीतरी लोकांना तुम्ही स्क्रुटनीच्या दिवशी सुद्धा तुम्ही पात्र केलेलं आहेत. मग आम्हाला अपात्र करायची गरज काय होती? म्हणजे तुमच्याकडे कुठच्या ऑर्डर्स होत्या का? तुम्हाला असं काय सिस्टम सांगितली होती इलेक्शन कमिशनला की जे लोक आहेत इंडिव्हिज्युअल फॉर्म भरत आहेत त्याला सगळ्यांना तुम्ही बेदखल करून टाका? असं बोलायला मला वाटतं का चुकीचं ठरणार नाही मला असं, तुम्ही या गोष्टी जर करत असाल तर. मग हम साथ में ही है, सब साथ में लढेंगे. सगळे सब साथ में एकत्र करेंगे. पिटिशन भरणार आम्ही याच्या अगेन्स्ट. आणि मी सगळ्या तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना इंडिपेंडंट फॉर्म ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत या कारणामुळे, त्या सगळ्यांना सांगता आपण सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी गरज आहे. आणि इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट आपल्याला एक पाऊल उचलणं जरुरी आहे. जाने की तैयारी हो रही है. हाँ, आज की आज ही. विधानसभा से कई लोगों का फॉर्म रिजेक्ट किया, वो लोग हाई कोर्ट जाने की तैयारी. आज के आज ही फॉर्म भर रहे हैं हम लोग, पिटिशन भर रहे हैं. कहीं ना कहीं ऐसा नहीं लग रहा कि इलेक्शन कमीशन किसी के दबाव में काम कर रही है? अभी ये देखो, ये गलत है, सही है, मैं बोल नहीं पाऊंगा, बट जो दिख रहा है कि आप भी सोच रहे हो, समझ रहे हो क्या हो रहा है करके. सर, जेवढे अपक्ष कॅन्डिडेट जे आता अपात्र झालेले आहेत, त्यांना हे केलेले, तर आपण त्यांना काय मेसेज कराल की एकत्रित येण्यासाठी? मी सांगतो ना, तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो मी तुम्हाला की जेवढ्या अपात्र लोकांना आतापर्यंत त्यांनी बेदखल केलेलं आहे, डिस्क्वालिफाय केलेलं आहे, मी सगळ्यांना अनुरोध करतो सगळ्यांनी एकत्र यावे आणि आपण आज पिटिशन फाईल करू अगेन्स्ट इलेक्शन कमिशन. कारण ही सिस्टम आहे की लोकतंत्राचा गळाघोडाचं काम त्यांनी केलेलं आहे. आपल्या याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणं फार जरुरी आहे. आणि मी सगळ्यांच्या समोर परत एकदा इलेक्शन कमिशन निषेध करतो. एक गोष्ट नमूद करायची तुमच्यासमोर की जर माझा काल फॉर्म रिजेक्ट त्यांनी केला होता तर फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली सांगायचं रिजेक्शन लेटर असतं, ते एक तुम्हाला द्यायला पाहिजे असतं. रिजेक्शन लेटर आम्हाला मागायला लागतं त्यांच्याकडे. आणि आज सकाळपासून 2.5 ते 3 तास झाला माझा माणूस आज ऑफिसला उभा होता, इलेक्शन ऑफिसला, की मला रिजेक्शन लेटर पाहिजे, आम्हाला पिटिशन फाईल करायची आहे. तर ऑफिसला आले नव्हते किती वेळ, मला 1 वाजता त्यांनी मला फॉर्म दिला तो. म्हणजे याचा अर्थ काहीतरी मुद्दा म्हणून डिले करायचा प्रयत्न करतायत. मग हा अशा त्या गोष्टीमध्ये कोण इन्वॉल्ड आहे, काय चाललं आहे ह्याची पण इन्क्वायरी तुम्ही केली पाहिजे. माझा फॉर्म तुम्ही इमिडिएटली मला रिजेक्ट केलं काल तुम्ही, तर मला तुम्ही इमिडिएटली काल फॉर्म देणं तुमचं भाग होतं, तुमचं कर्तव्य होतं ते काल. पण तुम्ही मला काल न देता आज सकाळी 3-3 तास 3.5 तास थांबवून माझ्या माणसाला तुम्ही डिले करून तो फॉर्म दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर या गोष्टी तुम्हाला कळत नसते की तुम्हाला काय चाललं आहे. इलेक्शन कमिशन सिस्टम ही चुकीची आहे, ह्याच्या काय ॲक्शन घेणं फार जरुरी आहे. दॅट्स ऑल. थँक्यू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.